तर बीड वगळता मराठवाडा कोरडा असल्याचं पाहायला मिळतंय। तिकडे विदर्भात देखील अजूनही पावसाची प्रतीक्षा आहे। विदर्भातली स्थिती काय आहे जाणून घेऊयात। विदर्भाला खरं तर मान्सूनची खूप प्रतीक्षा करावी लागली। पाऊस कधी येईल आणि चांगला पाऊस कधी येईल ह्याची वाट विदर्भ पाहत होता। मात्र मान्सून आला आणि पाऊस गेला असं काहीची परिस्थिती विदर्भामध्ये बघायला मिळते आहे। आज सकाळपासून सुद्धा विदर्भाच्या कुठल्याही जिल्ह्यात पाऊस पडल्याची नोंद झालेली नाहीये। मान्सून येण्याआधीच पाऊस आल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी पेरणी केली। ज्यांनी अगदी सुरुवातीला पेरणी केली त्यांची पेरणीचं आपण पीक जे आहे ते जमिनीच्या बाहेर आलेलं दिसतं आहे। मात्र आता 8-8, 10-10 दिवस झाले पाऊस आला नाही अशी स्थिती अनेक गावांमध्ये आल्यामुळे हे पीक सुद्धा करपताना आपल्याला दिसलं आहे। त्यामुळे सामान्य माणूस सुद्धा हे जे कडक ऊन आहे त्यापासून कुठेतरी दिलासा मिळेल म्हणून जशी पावसाची प्रतीक्षा करतो आहे तसंच ग्रामीण भागात शेतकरी सुद्धा विदर्भाचा पावसाची प्रतीक्षा करतो आहे। इथं पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उद्भवेल का, इतर गोष्टींसाठी पाणी मिळेल का, हा प्रश्न आता हळूहळू शहरी भागांमध्ये प्रखर होऊ लागलेला आहे। तसाच ग्रामीण भागामध्ये पुढे शेतीचं काय, दुबार पेरणीची वेळ येईल का, हा प्रश्न सध्या याची चिंता शेतकऱ्यांच्या मनात आहे।